आणि आता बातमी राज्याच्या राजकारणातून। भरत गोगावले आणि दादा भुसे यांना त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केलेली आहे। शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या घरासमोर गोगावले समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केलेलं आहे। गोगावलेंना पालकमंत्री करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळेला केली आहे। पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सध्या आपण जी दृश्य बघतोय ती थेट दृश्य आपण बघतोय। गोगावले समर्थक थेट शिंदेंच्या घराच्या इकडे गेलेले आहेत आणि पालकमंत्री पदासाठी आता समर्थक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळते। जोरदार घोषणाबाजी केली जाते। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या घरासमोर गोगावले समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। गोगावलेंना पालकमंत्री करा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। गेले काही दिवस आपण पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं बघतोय आणि त्यानंतर आजच्या दिवशी समर्थक जे आहेत कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। सध्याची आपण दृश्य बघतोय ती पालकमंत्री पदावरून शिंदेंच्या घराबाहेर गोगावले समर्थकांनी गर्दी केलेली आहे आणि तिथे जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी हे सगळे कार्यकर्ते एकत्र जमलेले आहेत। गोगावले यांचे समर्थक हे सगळे आहेत आणि त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। गोगावलेंना पालकमंत्री करा अशी मागणी केली जाते। पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्यामुळे गोगावलेंच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे। या ठिकाणी गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी गोगावले समर्थक सगळे एकत्र आलेले आपल्याला बघायला मिळतात। जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। कार्यकर्त्यांनी यावेळेला नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या घरासमोर गोगावले समर्थक आपल्याला एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे। गोगावलेंना पालकमंत्री करा अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। तर आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। उदय, कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत आहेत, कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय, काय सध्याची परिस्थिती आहे? तर उदय यांच्या आपण पोहोचण्याचा आपण पुन्हा एकदा प्रयत्न करूया। तोपर्यंत पुन्हा एकदा जे आपण दृश्य बघतोय ती गोगावले समर्थक आक्रमक झाल्याची आपण दृश्य बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतल्या निवासस्थानातली दृश्य आहेत।